अजित पवारांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावा, अमोल कोल्हे यांचं अजित पवारांना आव्हान. सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का, कोल्हेंचा सवाल. आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. आक्रोश मोर्चाबाबत अमोल कोल्हेंची माहिती. शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना भर उन्हात अमोल कोल्हेंनी वाढलं जेवण, तर मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही जेव घातला. अजितदादांच्या आव्हानाचा माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंकडून स्पष्टीकरण. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, कोल्हेंचा अजित पवारांना टोला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्यभर मॅरेथॉन दौरा. फेब्रुवारी महिन्यात फडणवीसांच्या दररोज 3 सभा. भाजपमध्ये तिकिटाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून होता. 15 वर्ष आमदारकी, ऊर्जा मंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला घरात बसवलं. पक्षाकडून कुणालाही तिकीट मिळेल आणि कुणालाही घरी बसावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळेंच्या आमदार खासदारांना सूचना. एखाद्या व्यक्तीच्या इच्छेपेक्षा जनतेची इच्छा महत्त्वाची. संभाजीनगरच्या जागेबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. अंबादास दानवेंचं वक्तव्य. तर राम मंदिर हा विकासाचा मुद्दा नाही, मतांची गॅरंटी नसल्यानं भावनिक मुद्दा राजकीय बनवला जातोय, दानवेंची टीका. राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती. राम मंदिर हा अस्मितेचा विषय, राजकारणाचा नाही. हजारो कारसेवक शहीद झाले तर अनेकांना शरीर फेकून दिलं होतं. रामापेक्षा मोठं कुणीच नाही, संजय राऊतांचा भाजपला टोला. अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही. ठाकरेंनी राम मंदिराच्या ऑनलाईन देणगीला नकार दिला होता, नितेश राणेंचं वक्तव्य. बाबरी मशीद आंदोलनात कुणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राऊतांनी सांगू नये. उद्धव ठाकरेंचा 93ची दंगल आणि राम मंदिर आंदोलनातील एक फोटो पुरावा म्हणून द्यावा, नितेश राणे यांचं संजय राऊतांना आव्हान. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांबाबत दोघांमध्ये चर्चा. काँग्रेस पक्षाला 138 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून मिरवणूक. ढोलताशाच्या गजरात काँग्रेसच्या 138 फुटी झेंड्याची भव्य रॅली. मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग. कांद्यावर आंदोलन करणं म्हणजे राज्य सरकारला नौटंकी वाटत असेल तर हा शेतकऱ्यांचा अपमान, सुप्रिया सुळेंचा निशाणा. तर केंद्रानं सोयाबीन, दूध, कांदा आणि इथेनॉलबाबतचे चुकीचे निर्णय घेतल्याचीही टीका. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. वालचंदनगरमधील क्रिकेटच्या मैदानाला दिली भेट. यावेळी सुप्रिया सुळेंनी केली जोरदार बॅटिंग. भारत न्याय यात्रा नाही तर अन्याय यात्रा. काँग्रेसनं भारत तोडण्याचं काम केलं म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. काँग्रेस सरकारमध्ये भारत जाती आणि धर्मात विभागला होता, पण मोदींच्या काळात देश एक झाला. रामदास आठवलेंचा काँग्रेसवर निशाणा. आरबीआयला आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. गुजरातच्या वरोडामधून आरोपींना घेतलं ताब्यात, चौकशी सुरू. पुण्याच्या विमाननगरमधील इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट. 10 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग. सिलेंडर बेकायदेशीररित्या साठवण्यात येत असल्याची माहिती. टीव्हीएस कंपनीकडून नवीनच लॉन्च केलेली अपाचे 310 ही दुचाकी साई संस्थानला भेट. 3.25 लाख रुपये इतकी या दुचाकीची किंमत. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम फुलबळे यांच्या हस्ते दुचाकीचं पूजन. वर्ध्याच्या पुलगावमध्ये अवाजवी मालमत्ता कराला व्यापाऱ्यांचा विरोध. नगर परिषदेअंतर्गत गाळेधारकांना आकारण्यात आला 15 वर्षांचा कर. हा कर नियमबाह्य असून सक्तीची करवसुली थांबवण्यात यावी, व्यापाऱ्यांची मागणी. सोलार कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यानं अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक. रिन्यू ग्रीन एनर्जी या कंपनीचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यानं शेतकरी आक्रमक. अहमदनगरच्या वाडिया इथल्या पार्क इथं 80 कामगारांचं उपोषण. कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर पगारवाढीसाठी कामगारांचं उपोषण. वाशिमच्या
मानोरा तालुक्यातील कोंडोली शेतशिवारात नाल्यावर उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया. शेती जनावरं यांना पाणी मिळावं यासाठी हे सिमेंट प्लग बांधले होते. मात्र यातून पाणी गळती होत असल्यानं गावकरी संतप्त. राज्यातील ओबीसी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार. 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची पदं मंजूर. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार होणार पदभरती. अहमदनगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको. छत्रपती संभाजीनगरच्या शिऊर इथं भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन. कांदा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण. जालना रेल्वे स्थानकाबाहेरची घटना. सोलापूरमधील करमाळा नगर रोडवर भीषण अपघात. भीषण अपघातात 4 जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको. अकोला दिग्रस महामार्गावर महिलांनी मार्ग रोखून धरला. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. वर्षाच्या शेवटी सेन्सेक्सची गगन भरारी. शेअर मार्केटचा निर्देशांक पहिल्यांदाच 72,000च्या पार. राज्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता. उत्तर भारतातील दाट धुक्याचा मुंबई विमानतळावर परिणाम. उत्तर भारतातून विमान उड्डाण उशिरानं होत असल्यानं मुंबई विमानतळावर विमानं उशिरानं दाखल होत आहेत. ग्रेटर नोएडामध्ये गडद धुकं. धुक्यांमुळे यमुना एक्सप्रेसवेवरून नोएडा ते आग्रा जाणाऱ्या मार्गावर दयानंदपूर गावाजवळ 12 वाहनं एकमेकांना धडकली. दिल्लीतील काही भागात दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे वाहतूक मंदावली तसंच अनेक गाड्याही रद्द. शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारींसोबत प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे जवळचे संबंध. ईडीच्या आरोपपत्रात आलं रॉबर्ट वाड्रांचं नाव. रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. अयोध्येमधील 22 तारखेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. अयोध्येमध्ये दररोज 80,000 भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज. प्राणप्रतिष्ठेनंतर हा आकडा 2 लाखांवर जाण्याची शक्यता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून. मणिपूर ते मुंबई काँग्रेसची भारत न्याय यात्रा. काँग्रेस नेते राहुल गांधी कुस्तीपटूंच्या भेटीला. हरियाणातील छारामध्ये कुस्तीपटूंची भेट. बजरंग पुनिया आणि इतर पैलवानांशी राहुल गांधींनी साधला संवाद. बजरंग पुनियासोबत राहुल गांधींनी टाकला कुस्तीचा डाव. हरियाणाच्या छारामधील आर्य वीरेंद्र आखाड्यात झाली दोघांमध्ये कुस्ती. 2023 मध्ये झोमॅटोवर सगळ्यात जास्त ऑर्डर करण्यात आली बिर्याणी. त्यानंतर पिझ्झा आणि नूडल बाउल्सचा क्रमांक. दाबोळी विमानतळावर नौदलाच्या MiG-29K या लढाऊ विमानाचा उड्डाणावेळी टायर फुटला. नौदलाच्या बचाव पथकानं आणि अग्निशमन दलानं बचाव मोहीम राबवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईत नजरकैदेत ठेवल्याची माहिती. आरोपी चंद्राकरला लवकरच भारतात आणण्याची शक्यता. इस्रायल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून भारतात प्रवास करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना. दिल्लीत इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर नव्या सूचना जारी. माशाची चिरफाड न करता सेन्सरच्या माध्यमातून फॉर्मलिन मिळवलेले मासे ओळखता येणार. गुवाहाटी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचं संशोधन. मासे दीर्घकाळ टिकवण्यासाठी फॉर्मलिन या केमिकलची भेसळ माशात केली जाते. त्याला या संशोधनामुळे आळा बसू शकतो. भारत आणि पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवायला हवा, नाहीतर काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल. इस्रायल गाझावर बॉम्बवर्षाव करते, आपल्याकडेही तेच होईल. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य. सारार चित्रपटानं रिलीजच्या 5व्या दिवशी जमवला 23.5 कोटींचा गल्ला, तर 278 कोटी चित्रपटाची एकूण कमाई. डंकी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ. 6 दिवसात सिनेमानं जमवला 140 कोटींचा गल्ला.
शिवरायांचा छावा चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज 16 फेब्रुवारी 2024ला चित्रपट भेटीला येणार. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा तेजस सिनेमा 5 जानेवारीला OTTवर झी5 OTT प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 58वा वाढदिवस. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गर्दी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.